ओके, दोघा जण जर बघितले तर 30 रुपये. आपण घेऊया. आणि आता एंट्री फी तुमची आहे. तुझ्या गव्हर्नमेंटच्या ठिकाणी ती म्युझियमच्या तिकीट आहे तुमचं. ओके ओके, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटची एंट्री आहे ती फक्त आपण भरायची. पण 200 बघूया माझ्याकडं पैसे उरतात की संपतात, काय होतं ते तुम्हाला पुढे समजेलच. 500 रुपयामध्ये आपण एवढ्या सर्व गोष्टी करू शकतो का? हां, ते नक्कीच तुमचं मत कमेंटमध्ये मला सांगा. अरे कर दो, सब वीडियो देख के आएंगे ना आप. हां सर, मला ही आवडले सायकल का तर माझ्या डेस्कवर चांगली दिसेल म्हणून. कर दो ना अभी. अरे 100 रुपये फिक्स रेट. 150 रुपये 150 रुपये. काय बिल्डिंग दिसत आहेत गाय, एवढं भारी वाटतं ना. ब्यूटीफुल ब्लू स्काई डे आहे आज. और चष्मा कैसा है तो दादा? अभी शॉप खुलने में टाइम है क्या? टाइम आहे, बघू शकता. यांना विचारलं आहे. काही दुकानं ओपन आहेत, परंतु आपल्याला CSTचं स्टेशन एन्जॉय करत करत आपण चाललेलो आहे. इकडे राहिले आता 350 रुपये. 350 रुपयामध्ये आज आपल्याला खायचं पण आहे आणि अजून काय घेता येतं ते बघूया. आणि पैसे उरतात की नाही उरत ते पण बघूया. चला आता. गुड मॉर्निंग गाईज. तर मित्रांनो, आज माझ्याकडे आहेत हे बघा 500 रुपये आहेत. तर ह्या 500 रुपयांमध्ये आपण आज मुंबईमध्ये खरेदी करणार आहोत, फिरणार आहोत आणि जेवण पण करणार आहोत. खरंच 500 रुपयामध्ये एवढ्या सर्व गोष्टी पॉसिबल होतात की नाही तेच आपण आज या व्लॉगमध्ये दाखवणार आहोत. बघा 500 रुपये. तर ह्या 500 रुपयामध्ये आपण पूर्ण दिवस मुंबईत फिरणार, जेवण करणार आणि खरेदी पण करणार. एवढ्या गोष्टी होतात की नाही तेच या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर आता आपण इथून जाऊया डायरेक्ट स्टेशनच्या दिशेने. खांदेश्वर स्टेशनवरून आपल्याला जायचं आहे CSTकडे. तर चला, ब्लॉगमध्ये बनून राहा, मजा येणार आहे. तर गाईज, आपण पार्किंगमध्ये गाडी पार्क केलेली आहे आणि आत्ता 9:14ची ट्रेन आहे खांदेश्वरवरून डायरेक्ट CST. आता बघूया. सर्वात आधी तिकीट काढायचं होतं, परंतु आपल्याकडे पास आहे खांदेश्वर ते CST, त्यामुळे आपले 40 रुपये वाचलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, पॉसिबल होऊ शकते का ही गोष्ट? 500 रुपयामध्ये आपण एवढ्या सर्व गोष्टी करू शकतो का? हां, ते नक्कीच तुमचं मत कमेंटमध्ये मला सांगा. हे शक्य आहे की अशक्य आहे ते. तर ठीक आहे, आता आपण 9:14ची ट्रेन पकडूया आणि इकडून जाऊया डायरेक्ट CST. ठीक आहे, हे बघू शकता. मस्त आजचं वातावरण भारी आहे, चांगलं वाटतं आहे. आपलं प्लॅटफॉर्म बघू शकता इकडे. मी रोजचं माझं डेलीचं इथलंच, म्हणजे मी इथूनच गाडी पकडतो. ठीक आहे, तर आता आपण तिकीट वगैरे आहे आपल्याकडे, पास आहे. तर ट्रेनची वाट बघूया आणि आपण डायरेक्ट जाऊया CST. चल. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. तर मित्रांनो, आपण आता उतरलेलो आहे. मित्रांनो आपण आता उतरलेलो आहे CSTला, बघू शकता. ठीक आहे, तर इथं उतरलो आहे. आता आपण जाऊया डायरेक्ट मार्केटमध्ये. आपल्याकडे तिकिटाचे 20 रुपये म्हणजे 40 रुपये वाचले. रिटर्न येणार होतो, ते 40 रुपये वाचलेत आपले, कारण आपल्याकडे होता पास. आता आपण डायरेक्ट मार्केटच्या इकडे जाऊया, काय भेटते ते बघूया. चला, तेच तर तुम्हाला दाखवायचं या व्हिडिओमध्ये. चलो. तर मित्रांनो, आपण इकडचा CSTचं स्टेशन एन्जॉय करत करत आपण चाललेलो आहे इकडे. बघूया काय काय भेटतं आपल्या 500 रुपयामध्ये, तेच आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. बघू शकता या साईडला मस्त असा. आज जरा सुट्टी आहे त्यामुळे गर्दी जरा कमी दिसते, नाही तर भरपूर गर्दी असते इकडे. चला जाते मार्केटमध्ये. तर मित्रांनो, आपण आता एक उसाचा रस घेतलेला आहे, कारण भरपूर ताण लागली होती म्हणून. तर आपल्या 500 रुपयामधले फक्त 20 रुपये संपलेले आहे. ठीक आहे, तर बाकीचे उरलेले पैसे आहेत त्याच्यात आपण शॉपिंग करूया. चलो, हे बघा इथं स्टेशनच्या इथून आलं, इथं मामाच्या इथं आपण
रस प्यायला म्हटलं मग आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे राहिले आत्ता 480 रुपये. तर हे बघा मित्रांनो 500 रुपये देतो, 20 रुपये खर्च झाले फक्त. बघा उरलेले आपल्याकडे 480 रुपये आपण आता ठेवतोय. तर ह्या 480 रुपयामध्ये आपण आता पुढची शॉपिंग करूया. चला. काय बिल्डिंग दिसतात गाय, एवढं भारी वाटतं ना. ब्युटिफुल ब्लू स्काय डे आहे आज. असं एकदम चमकतं ना उन्हात. एक नंबर बिल्डिंगा बघू शकता कसल्या भारी वाटत आहेत. मस्त एक फुल भारी. चला आता आपल्याला शॉपिंग करायची आहे. तर जाऊया, जिथे काय भेटेल तिथे घेऊया. ठीक आहे. चलो. पैसे राहिले फक्त 480 रुपये. 480 रुपयात आपण शॉपिंग करूया. बघूया काय काय भेटते ते. चलो. बिल्डिंग वाग असली भारी. बघू शकता 11:15 झालेली आहेत. आणि आजूबाजूला या साईडला रोडला दुकानं वगैरे लागलेली असतात. कपड्याची, चपलाची, काय पाहिजे ते सर्व वस्तू असतात. परंतु आता टायमाने मला वाटतं चालू होईल. आणि आज संडे आहे त्यामुळे चालू होतील की नाही ते पण नाही सांगू शकत. बघा या साईडला अशा टी शर्टी वगैरे आहेत. काही दुकानं ओपन आहेत. परंतु आपल्याला स्वस्तात मस्त वस्तू घ्यायची आहे. अशी छोटी मोठी दुकानं आहेत. हे बघा इथं पण एक शॉप ओपन आहे. या फुटपाथवर पण लागलेली असतात दुकानं. परंतु आपल्याला जे घ्यायचं आहे ते पुढे जरा एक्सप्लोर करूया आणि मगच आपण घेऊया. चला. आत्ताशी दुकानं जी आहेत ती ओपन होत आहेत. मला वाटतं 12, 12:30, 1च्या दरम्यान होतील. हे बघा इथं पण ओपन होत आहेत. टाईम आहे अजून. बघा इकडे पूर्ण रिकामी आहेत. थोड्या वेळातच होतील चालू. तोपर्यंत आपण चालत राहूया. एकटाच फिरायचा आणि मस्त राहायचं आहे. चला. वाव, बँक ऑफ इंडिया बघू शकता ही समोर. खतरनाक दिसतात रे बिल्डिंगा. लय भारी. मला इकडं आलं बिल्डिंगांचा व्ह्यूच लय आवडतो. चलो. मित्रांनो या साइडला जर्सी बघू शकता. तो दादा अभी शॉप खुलने में टाइम है क्या? टाइम आहे बघू शकता. यांना विचारलं आहे. इथं मस्त अशा जर्सी वगैरे आहेत. अजून दुकानं उघडायला टाईम आहे. तोपर्यंत आपण जरा फिरूया मार्केट. आपल्याला काय दिवसच काढायचा आहे. ट्रेन पण आपली लेट चालू होणार आहे. तोपर्यंत आपण फिरूया आणि एक्सप्लोअर करूया. तिथं चपल्यांचं शॉप आहे व बाई ओपन करतो आहे. तिथं पॅन्टी वगैरे लागलेत. परंतु अजून जरा थांबूया आणि मग घेऊया. बघा आताच 480 रुपये संपवले तर वांदे व्हायचे. बघूया बघा इथं मस्त टी शर्ट वगैरे लावत आहेत. मस्त कलर आहे यार. छत्र्या वगैरे तिथं पण मग तो शॉपवाला लावतोय. हे बघा इथं झाडू मारतो. इथं बेल वगैरे भेटेल. आणि इथं कॅप्स वगैरे आहेत. हे फॉरेनर आलेत. इथं बुक स्टॉल आहे. तर जरा अजून आपण फिरूया आणि मगच घेऊया. चला बघूया माझ्याकडं पैसे उरतात की संपतात. काय होतं ते तुम्हाला पुढे समजेलच. अंकल कितने की सायकल? हां 100 रुपीज. तर मित्रांनो या साईडला बघू शकता मस्त की 100 रुपयाला सायकल आहे. हे हाताने बनवतात. तो या साईडला सायकल प्लस नावाचे अल्फाबेट पण तुम्हाला भेटतील.
ये होगा सब 100 की क्या वो अलग है? सब अलग अलग। उसका क्या प्राइस है? 500 का, ये 300 और वो छोटी 50. तर आपल्याला ही सायकल लय आवडली. तर विचार करतोय घेऊ का नको घेऊ. कम होगी क्या? कर दो ना चचा, ब्लॉग के लिए. अरे कर दो, सब वीडियो देख के आएंगे ना आप. इधर सब चालू ही, इधर सब चालू ही। हाँ, ये अभी से नहीं तर मला ही आवडले सायकल का तर माझ्या डेस्कवर चांगली दिसेल म्हणून. कर दो ना अभी. अरे एक भूखा लग गया ना, सब खाली हो जाएगा. मेरे को रोज का कर रहा हूँ, अभी वो बनाते ही जा रहा हूँ, मेरे को मालूम. हे वय चाचा कमी नाही करत, पण मला ही आवडले सायकल. चलो कर दो ना. काय करू मित्रा, मोठी घेऊ का छोटी घेऊ? पण मला ही आवडली होती. ही कम करके लास्ट कितना? लास्ट 100 रुपये. लास्ट 100च बोलते भाई. हाँ व्हाट? एल्युमिनियम है बाबा, मिलेगा भी नहीं एल्युमिनियम. चला ही सायकल आवडले, करूया डन. तर आपले आत्ता पहिली शॉपिंग होते इथे, कारण मला अशा युनिक गोष्टी घ्यायला आवडतात. त्यामुळे दे दो अभी. हे बघा फर्स्ट 100 रुपये. क्लोजअप घ्या, क्लोजअप. ये 100 रुपये देतो है, घ्या. तो कुछ पैक करने के है थैली में. ही कशी जी सायकल आहे ती आपल्या डेस्कवर भारी दिसेल त्यासाठी घेतली. कमी करायला सांगत होतो पण कमी काय करत नाही. पूर्ण एकाच वायरीने, तर पूर्ण सिंगल वायरीने बनवलेली आहे ही सायकल. तर मित्रांनो आपली फर्स्ट शॉपिंग झालेली आहे. 100 रुपयाची आपण सायकल घेतलेली आहे आणि आत्ता आपल्याकडे थोडे पैसे उरलेत, त्याच्यातून बघूया आपल्याला अजून काय खायचं पण आहे आणि अजून काहीतरी घ्यायचं आहे. चला पुढे जाऊया. पहिली शॉपिंग झाली. तर मित्रांनो आपण पहिले घेतला उसाचा रस 20 रुपयाचा. त्यानंतर इथं पहिली शॉपिंग केली आपण, एक 100 रुपयाची सायकल घेतली. माझ्या कम्प्युटरच्या डेस्कवर भारी दिसेल त्यासाठी. तर आपल्याकडे आता उरले 380 रुपये. आणि 380 रुपयात अजून आपल्याला काय घेता येईल ते बघूया. आणि या साईडला बघू शकता मस्त अशा पेंटिंग्स वगैरे आहेत. हे बघा मस्त इथं गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, मस्त असे पेंटिंग्स वगैरे आहेत. तर आपण अजून पुढे जाऊया. पहिली शॉपिंग झाली आहे, आता 380 रुपये राहिले. तर बघूया आपल्या ह्याच्यामध्ये खायचं पण आहे आणि अजून काय वस्तू पण घ्यायच्या आहेत. फिरूया आपण, बघूया. चला जाऊया. आता 200 रुपये फिक्स रेट, 150 रुपये, 150 रुपये वॉचेस वगैरे आहेत. तर आपल्याला वॉच नाही पाहिजे, अजून आपण दुसरं काहीतरी घेऊया. ओके. हे बघा इथं पण चष्मे आहेत. और चष्मा कैसा है? 100 रुपये, 100 रुपये, 100 रुपये कोणताही घ्या. तर आपल्याकडे 380 रुपये राहिलेत. अजून आपल्याला जेवायचं पण आहे आणि अजून दुसरं काहीतरी घेऊया. चला. तिथे तो सायकलवाला मानत नव्हता. आम्ही 50 रुपये 50ला दिला नसती तर बरं पडलं असं, पण 50ला बारकी छोटी होती. त्यामुळे आपण जाऊया आणि पुढे काहीतरी भेटतंय काय बघूया. चला आता इथं आलो आहे तर ताज हॉटेलची इथं, आणि जरा व्ह्यू एन्जॉय करूया आणि मग पुढची शॉपिंग करूया. चला. 250 रुपये का आदमी का बस का भाड़ा रहता है. हाँ 40 रुपया गाइड का सर्विस चार्ज होता है पूरा दिन भर का एक आदमी का. वो मतलब वो अलग उसी से में नहीं, अलग से रहता है वो. और जो गवर्नमेंट के अंदर जाने की टिकट लगेगी ना वो सब आपका रहता है. वो आपका 250 रुपये में पूरा ये सब लोकेशन क्या? हाँ लोकेशन तक पहुँचाने का बस का भाड़ा. पण बाई आपल्याला बजेटमध्ये शॉपिंग करायची होती, त्यामुळे आपण हे स्किप करून आपण पुढे जातोय. व्ह्यू एन्जॉय करून आपण जाऊया. ओके नेक्स्ट टाइम करते हैं. नंबर ले लो. ओके. गाइड का जो गाइड आपको घुमाता है ना दिन भर का. ओके. दिवसभरात तुम्हाला गाईड फिरवणार पाहिजे. पकडा ना तुम्ही 290. 290 मध्ये पूर्ण मुंबई दर्शन. एंट्री फी तुमची आहे. गव्हर्नमेंटच्या ठिकाणी ती म्युझियमचे तिकीट आहे तुमचं. ओके ओके. ज्या ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटची एंट्री आहे ती फक्त आपण भरायची, पण 290 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण मुंबई दर्शन भेटू शकते. हे बघा ह्या साईडला यांचा नंबर वगैरे आहे. ठीक आहे. थँक्यू दादा. तर चला आपल्याला बजेटमध्ये आपल्याला शॉपिंग करायची आहे, त्यामुळे आपण
इथे आलो आहे आता ताज हॉटेलच्या इथे. तर तिथे जरा व्ह्यू एन्जॉय करूया आणि मग पुढे जाऊया. मला फोन आला, चला दादाचा फोन आहे घेतो. हां दादा आहे इकडेच. चलो तर हा बघा भरपूर दिवसानंतर आपण आलेलो आहे गेटवे ऑफ इंडियाला. तर इथे जरा आता आपल्याकडे 380 रुपये राहिलेत, तर ते नंतर खर्च करूया. परंतु जरा इकडचा आलेला मुंबईचा व्ह्यू एन्जॉय करूनच जाऊया. भरपूर वेळेला आलो आहे, परंतु अजून एकदा येऊया, म्हणजे अजून एकदा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा या साईडला ताज हॉटेल आणि इकडून एंट्री आहे. आता इथे कॅमेरा बंद करतो, नाही तर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. हे बघा, चला लेडीज इकडून आहे, आपण इकडून. काहीच नाही भाई. प्रिंट आउट भी देगा, फ़ोन में भी देगा. प्रिंट आउट भी देंगे और फ़ोन भी देंगे. कितना रुपया? 50 में दोनों आएगा. 50 में दोनों. पर अपन को अभी नहीं निकालना है सर, इसके लिए थँक्यू. तर 50ला फोटो काढून भेटतील, मोबाईलमध्ये पण देईल आणि प्रिंट पण काढून देईल. आता हे बघा मस्त असा व्ह्यू. मित्रांनो या साईडला बोटिंग आहे 40 रुपयामध्ये. 40 मिनिटं पावणा तास, 200 रुपये पावणे तास आपल्याला फिरवतील. हे बघा इथे यांचा नंबर वगैरे आहे. परंतु आपल्याला बजेटमध्ये, आपल्याला शॉपिंग आणि बजेटमध्ये आपल्याला इटिंग वगैरे करायचं आहे, जेवण वगैरे करायचं आहे. त्यासाठी आपण हे नेक्स्ट टाईम कधी आलो तर करूया. हां थँक्यू दादा सांगितल्याबद्दल माहिती. ओके चला. तर मित्रांनो आता इथे आले तर जरा सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा इकडचा. हां चला. देखने का कितना रुपये? 20 रुपये. 20 रुपयामध्ये आपण दुर्बीण आता इथे घेऊया. ही बघा, तरी 20 रुपयाला इथून तुम्हाला त्या साईडचा व्ह्यू बघायला भेटू शकतो. हे बघा ॲक्च्युली 20 रुपये ना ओनली. ओके थँक्यू. तर आता इथं आपण 20 रुपये देऊया आणि ही दुर्बीण घेऊया. जरा आपलं इथे 20 रुपये आपले इथे आता संपतात. हां ओके, दोघं जण जर बघितले तर 30 रुपये आपण घेऊया आणि आता व्ह्यू बघूया इकडचं. ओके 30 रुपये ते संपलेले आहे. आपला कॅमेरामॅन पण आहे. हो दिखता है बरोबर, हो सब कंप्यूटर में दिखेगा. ओके तो चला आता व्ह्यू बघूया. इकडे या कॅमेरामॅन, कम ऑन. भाई एकदम मस्त नज़ारे दिख रहे हैं ना भाई इस दूरबीन से. हाँ क्या बोलते हैं, पानी उछलता है क्या बघा बोलते हैं. थोडा ब्लर दिसतो, पण इथं ॲडजस्ट करून आहे तुम्ही, म्हणजे क्लिअरिटीसाठी इथे ॲडजस्ट करून तुम्ही बघू शकता. आणि तिथं आवाज एवढा, म्हणजे हवा एवढी जोरात येते ना, त्यामुळे तुमचा आवाज मला, म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय की नाही काही सांगू शकत नाही. तर बघूया व्ह्यू मस्त वेगळी. तर मित्रांनो 20 रुपयामध्ये मस्त की व्ह्यू एन्जॉय केला आपण. लांब लांबच्या आपल्याला दिसलेल्या आहेत, बोटी वगैरे बघितल्या. परत या ताज हॉटेलचा वरचा टॉपचा पण बघितला. बघा आता पण बघतोय, सर्व दिसतं, फक्त थोडा ब्लर होतोय, तोच एक प्रॉब्लेम होतोय. पण असं केलं ना तर क्लिअर होते ती. ठीक आहे.
तर या ताईंच्या इथून आपल्याला मस्त की 20 रुपयामध्ये बघू शकतो आपण बाहेरचा व्ह्यू, म्हणजे आपल्या समुद्रातला व्ह्यू बघू शकतो. ठीक आहे, थँक्यू. ओके, चला आता जाऊया. आपल्याकडे राहिले आता 350 रुपये. 350 रुपयामध्ये आज आपल्याला खायचं पण आहे आणि अजून काय घेता येतं ते बघूया आणि पैसे उरतात की नाही उरत ते पण बघूया. चला आता इकडून जाऊया दुसऱ्या लोकेशनवर. तर मित्रांनो, फिरून फिरून दमलो आहे. आता इथं खातो शेवपुरी. तरी शेवपुरी आपल्याला इथे भेटलेली आहे. ही जी प्राईज आहे 40 रुपये, म्हणजे आपले 350 रुपयामधून 40 रुपये गेले. आपल्याकडे फक्त आता 310 रुपये राहिले. तर आता शेवपुरी उडवूया, इथे खाऊया. तर मित्रांनो, आपण इथं मस्त की शेवपुरी खाल्लेली आहे 40 रुपये. तर आता आपल्याकडे राहिले 310 रुपये. तर आपल्याकडे 310 रुपये उरलेले आहेत. हे बघा, एक मिनिट आता हे 300 कॅमेरा इकडे फिरवा, एवढे होता उरलेले आहेत. तर आता जाऊया पुढे काय भेटतंय ते बघूया. चलो, कैसा आहे दादा? 300 सभी 300. कम करके कुछ कमी पण नाही होणार. 300 बोलते. चांगलं भारी भारी पॅटर्न आहे. 300 आणि आपल्याकडे 300च राहिले. ते घेऊ शकतो, परंतु आपल्याला अजून काहीतरी घ्यायचं आहे म्हणूनसाठी आपण हे नाही घेत आहे. हे बघा, इकडे लेडीजचे कपडे, लेडीज. तर आता आपण जाऊया चर्चगेटच्या दिशेने, तिकडे जाऊया. जरा बघूया तिकडे काय भेटतं ते. बघा, इकडे पॅन्ट पण बॉयजच्या पॅन्टी वगैरे आहे. तर चला आपण तिकडे जाऊया, जरा एक्सप्लोअर करूया. आपल्याकडे 310 रुपये राहिले. तर त्याच्यामध्ये अजून आपण फिरूया, काय भेटतं काय बघूया. घेतली असती टी शर्ट पण पूर्ण 300 रुपये संपून जाते. त्यामुळे आपण जरा पुढे जाऊया. तर बाई कैसा आहे टी शर्ट? 300. कम नाही भाऊ, कर दो. 300ला टी शर्टही आहेत भाऊ, मस्त वाटते तिथं. ब्लॅकवाले आवडले आपल्याला, कर दो ना भाऊ कम. हाँ, कर दो ना, ब्लॉग चल रहा अपना. तर इथं 300 रुपयाला बोलतोय. जर्सी टाईप नाही आहे क्या? कॉटन टाईप नाही. ती बघा, ही ब्लॅकवाली आवडली होती मला, ती त्या साईडची. परंतु एक घ्या भाऊ. अरे यार, जर्सीमध्ये असती तर घेतली असती, पण नाही घेता तर जातो पुढे. ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो, आपला फ्रेंड बघू शकता या साईडला भेटलेला आहे. तर याची आज सुट्टी आहे आणि माझी आज सुट्टी आहे, त्यामुळे मी आता जरा फिरतो आहे. आणि भाऊचं इथंच आहे लोकेशन. आणि साप्ताहिक कधी मग? साप्ताहिक माझी असते गुरुवारला असते. गुरुवारला. ओके, भेटून बरं वाटलं. आता जातो मी पण जरा शॉपिंग करतो. ओके, क्या रेंज में? 300. कम नाही होगा? 300ला जॅकेट, रेनकोट जॅकेट व मस्त वाटतं. यो कम कर दो ना भाऊ. 500 वाला आइटम है भाई, 300 में डाला हूँ. 500 वाला 300 में बेच रहा है. 200 रुपये घाटा ना. दुसरीकडे जाऊ. चला. तर मित्रांनो, आपले आता 310 रुपये राहिले होते. तर त्याचे आता पण इथं पॅन्टी घेऊया. और इनका क्या रेट? 250 रुपये ना. तर या बघू शकता 250ला आहेत. तो मस्त आहेत 250ला.
आणि याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक पाहिजे तो ब्लॅक दिखवणार आता ब्लैक में ऐसा है ऐसा में है इसमें नाही आहे ब्लॅक यार भेटतच नाही पाहिजे ती ही प्राईज में 250 रुपये तर 250ला मित्रांनो इथं टी शर्ट आहेत तर हे ओव्हर साईज में आहे भाई मेरा पटिया कौन लगाया है दोस्त? तर ही एक आपण घेऊया टी शर्ट कितना भाई इसका क्या 250 रुपये फिक्स रेट बार्गेनिंग वगैरे काहीच नाही 250 रुपये आता आपल्याकडे 310 रुपये उरलेले तर त्याच्यातले हे देऊया 250 रुपये ये लो ये दे दो पॅक करके आता मला सांग हा इथे दे पूर्ण चांगल्या म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला इथं कलर ऑप्शन ओव्हर साईज टी शर्ट भेटून जातील तर आपण ही घेतो 250 रुपये उमा आता पैसे सुट्टे करायला गेला तोपर्यंत आपण इथं शूट करू 250 रुपये 250 ओके दादाने 50 दिया आणि आता राहिले 10 रुपये म्हणजे टोटल आपल्याकडे 500 रुपयातले फक्त आता 60 रुपये उरलेले आहेत तर आता 50 मध्ये अजून बघूया काय भेटते का 60 रुपये ठीक आहे तर चला आपली झालेली आहे शॉपिंग थोडीफार इथून जाऊया आपण पुढच्या दिशेने एवढा इथं पूर्ण 200 रुपये टी शर्ट तिकडं 250-300ला पॅन्टी वगैरे आपल्याला जी पॅन्ट पाहिजे होती ती तिथं कलर नव्हता म्हणून मी टी शर्ट घेतली चला थँक्यू दादा धन्यवाद बार्गेनिंग वगैरे काय नाही इथं फिक्स रेट आहे त्यामुळे आपण इथं बार्गेनिंग करायला जरी गेलं तरी देत नाही ते त्या प्राईजमध्ये तरी पण तुम्ही बार्गेनिंग करा आणि मगच वस्तू खरेदी करा हे बघा चला आता जाऊया स्टेशनच्या दिशेने काय भेटतंय का अजून बघूया 60 रुपयामध्ये अजून काय भेटेल नाही हा चला कैसा 300 हे छोटा कैसा आहे 50 तर मित्रांनो आपल्याकडे 60 रुपये राहिले होते तर त्याच्यातली ही आपण 50 रुपयाला एक छोटी बॉटल घेऊया 50 कम कुछ ही बॉटल 50 रुपयाला घेऊ एकच रेट आहे आता आपल्याकडे उरले फक्त आणि फक्त 10 रुपये मस्त की जिममध्ये कामाला येईल क्रेटिन वगैरे घेऊन जायला ओके चला तर गायज अशा पद्धतीने आपले पूर्णपणे 490 रुपये संपलेले आहेत ठीक आहे तर आपण सुरुवातीला काय घेतलं होतं 20 रुपयाचं आता मी पूर्ण टोटल लिहून घेतलं आहे 20 रुपयाचा आपण उसाचा रस घेतला त्यानंतर 100 रुपयाची आपण ती सायकल घेतली तिथे ताज हॉटेलकडे जाताना 100 रुपयाची सायकल घेतली त्याच्यानंतर 40 रुपयाचं काहीतरी 40 रुपयाचं आपण तिथे शेवपुरी खाल्ली शेवपुरी खाल्ल्यानंतर मग आपण काय घेतलं दुर्बीनमधून आपण 30 रुपयाचं दुर्बीनमधून तिथला व्ह्यू एन्जॉय केला तिथे 30 रुपये लागले नंतर मग 250 रुपयाची आपण तिथे एक टी शर्ट घेतली आहे फॅशन स्ट्रीटच्या इकडून येताना 250 रुपयाची टी शर्ट घेतली त्यानंतर मग आता इथे 50 रुपयाची एक पाण्याची बॉटल घेतलेली आहे म्हणजे माझे 500 रुपयामधून टोटल 490 रुपये खर्च झाला आहे आणि आता फक्त 10 रुपये उरलेत ते आपल्याला पार्किंगला लागतील तिथे 15 रुपये लागतात परंतु 10 रुपयात आपलं काम होऊ शकतं अशा पद्धतीने आपला आज 500 रुपयाचा जो चॅलेंज होता
की 500 रुपयामध्ये पूर्ण CST एक्सप्लोअर करायचं, मुंबई फिरायचं. तो चॅलेंज माझा कंप्लीट झालेला आहे अशा पद्धतीने. तर असे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर या एवढ्याशा बजेटमध्ये आपले फक्त 490 रुपये खर्च झाला आणि 10 रुपये फक्त उरलेत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पुढचा ब्लॉग कशावर पाहिजे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, बोम.